चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने लवचिक भूमिका घेतली आणि मनसेने त्यावर जोरदार तोंडसूक घेतला। सेनेच्या नगरसेवकांनी चंद्रपूरमध्ये एक खोका घेतल्याचा गंभीर आरोप संदीप देशपांडेंनी केला। तर देशपांडेंनी खोके मोजले होते का असा कडवट सवाल आता राऊतांनी केलाय। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं एकीकडे काँग्रेस नाराज आहे, तर त्याचवेळी मनसेने ही आक्रमक भूमिका घेतली आहे। दरम्यान भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांना मातोश्रीतर्फे समन्स बजावण्यात आलाय। कल्याण डोंबिवलीत मनसे आणि सेना युतीमध्ये एकत्र लढले, मात्र त्यानंतर सत्तेसाठी मनसेने शिंदेंच्या शिवसेनेची हात मिळवणी केलेली, त्यामुळे ठाकरे सेना चांगलीच दुखावली गेली होती। आता चंद्रपूरमुळे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। तर संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांच्यामध्ये कसा शाब्दिक सामना सुरू आहे ते पाहूया। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाच्या बागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या। सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला। सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती। हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय, तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था झाली आहे त्यांची। तर संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता उत्तर देण्यात आलंय, पाहूया। ज्या प्रकारे बोलतायत ते शिंदे गटाची भूमिका मांडतायत की भारतीय जनता पक्षाची मांडतायत? युती झालेल्या, तर युतीचे काही धर्म असतात, काही नियम असतात, ते मला असं वाटतं मी तर पाळीन, त्यांनी देखील पाळावे। जर काय बोलायचं असेल, कोणाच्या मनात राग रुसवे असतील, तर हे दोघे ठाकरे बंधू आपसात बोलतील। चंद्रपूरमधला निर्णय अद्याप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं काही वाच्यता त्याबद्दल झालेली आहे का? आता होणार का? वेट अँड वॉच, पहा तुम्ही। तर चंद्रपूरमध्ये पैसे वाटप झाल्याचा संदीप देशपांडेंच्या आरोपानंतर भाजपचे नवनाथ बन यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलेलं आहे। जेव्हा 50 खोकेचे आरोप तुम्ही केले होते, तेव्हा 50 खोके मोजून देण्यासाठी संजय राऊत बसले होते का? संजय राऊत यांनी ते 50 खोके मोजून दिले होते का? संजय राऊतांनी 50 खोके मोजून देताना त्याच्यात 20%, 25% कमिशन घेतलं होतं का? आज जेव्हा चंद्रपुरात तुमच्यावर आरोप होतो तेव्हा तुमची जळफळाट होते, पण जेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदेंवर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केले होते, खोटे आरोप केले होते, तेव्हा 50 खोके मोजून द्यायला संजय राऊत तुम्ही उपस्थित होतात का?